हॅलो फ्रेंड, गुड इव्हनिंग. स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये. कशा आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताल. आणि आज श्रावण सोमवार आहे, सगळ्यांना उपवास असेल. सगळे आज मंदिरात गेला असतात, बरोबर. मी तर आज कुठंच गेले नाही बघा. माझी तब्येत इतकी खराब आहे ना, आज दिवसभर झोपू नये. रात्रचा व्हिडिओ आता सोडलाय. तुम्हाला तर माहिती आहे, मी सकाळी 11 ते संध्याकाळी 9 पर्यंत ड्युटीवर असते. मला दिवसा अजिबात टाईम भेटत नाही व्हिडिओ बनवायला. त्यामुळं 2-4 दिवस झाले मी संध्याकाळीच ब्लॉग बनवायला लागले. आणि दिवसभर तर आज झोपूनच होते. लय लय दुखायला लागलं होतं माझं. ताप वगैरे आली होती, घसा सुजला होता हे पूर्ण. हॉस्पिटलला जाऊन आले आणि दिवसभर आराम केला. आता पण बरं नाही वाटत. आणि सोमवार पण म्हणजे नाही का, असं काही जेवायला वगैरे काहीच बनवलं नाही. रात्री शाबू भिजू घातला होता, तो शाबू बनवला, तेच खाल्लं आणि चहा एक पिली बघा. बाकी काही खावंस पण वाटत नाहीये. तर आता म्हणलं चला एक ब्लॉग बनवावा. आणि उद्या दुखलं काय, जसं म्हणजे अशक्तपणा तर राहतोच, लगे काम नाही करावं वाटत. तरी पण उद्या ड्युटीला जाणं. कारण मी पुण्यात आल्यापासून 5-6 दिवस तर कामावर गेलेच नाही. आता 2-3 दिवस झालं चालले होते, तर लगेच मला दुखणं आलं. का देव पण माझी एवढी परीक्षा घ्यायलाय काय माहिती. आणि माझ्या खात्यावर तर काहीच पैसे नाही, एकदम खाली झाले अकाउंट. पैशाचं लय टेन्शन आहे मला. गावाकडे पैसे पाठवायचेत, मुलीला स्कॉलरशिपला बसवायचे. परत रक्षाबंधनचा सण आलाय, त्यांना काही घ्यावं लागेल नवं. पंचमीला कपडे घेतले नाही. दरवर्षी मी पंचमीला त्यांना कपडे घेते. असा कुठला सण नाही की मी त्यांना कपडे वगैरे घेत नाहीये. मला कपड्याला काही कमी नाही. मला आवडलं की मी काय पण घेते. पण लेकरं जवळ नाही तर त्यांना म्हणजे त्यांची आवड निवड व्यक्त नाही करू शकत मी. ते मला मी त्यांना नाही. एक तर हॉस्टेलला राहते, त्यांच्या रूल्सनुसार वागावं लागते. कंटिन्यू आपल्याला फोन करून आपल्याला मनाला वाटलं की यार आता बोलायचे, आपण कॉल करून बोलू शकतो, तर आपल्याला नाही बोलता येत. ते एक संडे दिलेला आहे, रविवारी पालकांना भेटण्याची आणि कॉलवर बोलण्याची वेळ आहे. तर त्यामुळं मी पोरांना बोलू शकत नाही, स्पष्टपणे काय विचारू शकत नाही. काय बोलाय जावं तर परत ते आपल्याला दोष देणार, असं बोलतात तसं बोलतात, आपल्याबद्दल गैरसमज करून घेणार. त्यामुळं मी जास्त काही बोलत नाही. होला होत, असं करायचंय तर हा तसं करायचंय. खरंच किती दुर्दैवी आहे मी यार. मला न कसलंच करमत नाहीये. मला असं दुखणं आलं की तर मला असं वाटतंय लेकरं जवळ असावे, आई जवळ असावी, सगळे माझ्या जवळ असावे असं वाटतंय. पण माझ्याजवळ कोणच नाही. मला लय त्रास व्हायला लागलाय त्याचा, तर त्यानंच मला जास्त होते. माझ्या जवळचे सगळे असले की मला बरं वाटते माझ्या दुखण्या भाण्याच्या टायमाला. पण माझ्या जवळचे नसले ना, मला एवढं वाईट वाटते की मी जास्तच माझं दुखणं राबते. आणि आई ते असले की असं जीवाला लय आधार वाटते, लय म्हणजे लय आधार वाटते. कारण काळजी घेणारे माझ्या घरातलेच लोक आहेत माझ्या दुखण्या भाण्याला. खरंच लांब आल्यावर कळतंय आईची, बापाची, घरच्यांची किंमत. जवळ असलं की त्यांनी मला काहीतरी बोलायचं, मी त्यांना बोलायचं, तुझं माझं करायचं सारखं. पण जेव्हा काय आपण त्यांना सोडून लांब येतो तेव्हा कळकळ लागते की यार आपल्या घरातली माणसं आपल्या जवळ असले असते तर किती भारी झालं असतं. किंवा तू खाल्लंस का, पिल्लंस का, तू उठ, तू जेवण कर, नाही का, कमी झालंय का, आई असं अंगाला हात लावून ताप कमी का नाही बघते, डोकं दाबते. माझी मुलगी असं मांडीवर डोकं ठेवून डोकं दाबती. माझं लेकरू लय माझं माया करते. माझं अर्ध दुखणं कमी होते बघा. आता एवढं दुखतंय ना, तर असं वाटतंय सगळं सोडावून गावाकडं जावं. पण काय करणार, मजबुरी लय बेकार आहे माणसाची. आणि का मी माझ्याच आयुष्यामध्ये एवढा संघर्ष आणि एवढं स्ट्रगल आहे की मला काम केल्याशिवाय भागत नाही, पुण्याला आल्याशिवाय भागत नाही. गावाकडं सध्या काहीच काम नाही, काडीचं सध्या काम नाहीये. आजकालची दुनिया बी चांगली नाही. गावाकडं तर पोट भरून खाण्यासारखं राहिलंच नाही काही. त्यामुळं मी गावाकडं राहायचा विचार करत नाही. खरंच सांगते तुम्हाला, अजिबात हवंच नाही मला पुण्यात येऊन राहायची. पण माझी काहीतरी मजबुरी आहे हो. आजकाल पैशाशिवाय काहीच चालत नाही, काहीच नाही अहो. बाहेर जर आपण गेलो दुकानामध्ये तर एका दुकानदाराला म्हणलं बा 5 किलो साखर द्या, फुकटच द्या, देते का बघा, कधीच देणार नाही. किंवा आम्ही 2 दिवसानं उपाशी तर थोडी ज्वारी गहू द्या,
आणि आम्हाला जेवण करायचे, तरी सध्या कुणी देणार नाही. एखाद्या हॉटेलवर गेला मागितलं भीक तरी तो देणार नाही, घंटाभर विचार करन आणि कुठलं तरी शिळं पाकं तुम्हाला खायला देईन, असा विषय असतो. त्यामुळं आपल्याकडं जगण्यासाठी साधन काहीच नाही. मग पुण्यामध्ये जॉबचे भरपूर काही साधनं आहेत, भरपूर छोटे मोठे कसले का होईना पोट भरण्यासाठी कामं भेटतात इथं. 10 असो 5 असो पण ते भेटते. त्यामुळं पुण्याला यायचं कारण आहे. आणि पोरांना का घेऊन येऊ शकत नाही, मला पगारच असतो 12-13 हजार रुपये. त्याच्यामध्ये रूम भाडं ॲडजस्ट करावं लागतं, खाणं पिणं ॲडजस्ट करावं लागतं, आपलं तिकीट पाणी ॲडजस्ट करावं लागतं, मोबाईलचा रिचार्ज, अहो किती काय असं अचानक आजारी पडणं नाही त्या गोष्टी काय नवीन जुनं खाऊ वाटलं, सगळं सगळं सगळंच आलं त्याच्यामध्ये. मग पोरांना आणलं इथं मी, आणि एवढ्या नोकरीमध्ये, एवढ्या पैशाच्या नोकरीमध्ये मी काम करायला लागले. तुम्ही सांगा तो पगार पुरेल का? मी उपाशी मरण, पण माझ्यासोबत ते लेकरं मी उपाशी मरते. त्यामुळे मी त्यांना हॉस्टेलला टाकले आणि शाळेचाही खर्च माझ्याच्यानं उचलणं नाही होणार. खरंच परमेश्वरानं मला एक चांगली संधी आणली, त्यांना बी आणि मला बी, की त्यांच्या भवितव्यासाठी ते तिथं योग्य आहेत असं मला वाटतंय. तिथं सगळं त्यांचं व्यवस्थित आहे, त्यांच्यावर लक्ष देणार लोक चांगले आहेत. भले आपल्याला नाही बोलू दिवस, पण त्यांची काळजी करायला भरपूर लोक आहेत. माझं फक्त कुठंतरी एक गोष्ट खटकते की त्यांना आईचे प्रेम भेटत नाहीये. बस एकमेकांना एकमेकाचं दुःख नाही शेअर करू शकत आम्ही, असं झालंय आमच्यामध्ये. दुरावाज हा निर्माण झालाय सगळ्या गोष्टीमुळं. ह्याचंच लय वाईट वाटतंय मला. आणि अशी आजारी वगैरे पडली की मला जास्तच त्यांची आठवण यायला लागते. असं वाटतंय आता उठून त्यांना भेटायला जावं, पण काय करणार, सगळीकडून रस्ते बंद झाल्यासारखं झालेत माझे. लय विचार बी केला हो, लय विचार केला मी, लय जीवाला खाऊन घेतलं. त्या भावाने दुसरं लग्न करून टाकलं, केलं ती केलं. पोरांना हक्क नाही भेटावा म्हणून त्यांनी स्वतःच्या नावावर एक गुंटा नाही ठेवला. किती किती डोकं चालवलंय, का आमच्यावर एवढा अन्याय केला असेल त्यानं, का आम्ही आदल्या जन्मीचे त्याचे दुश्मन होतो. मी तर होते पण त्याच्या पोटचे लेकर सध्या त्याचे दुश्मन झालेत. आणि कुणी लोकांनी आता समजा ती मला म्हणते ती अशीच पोरगी आहे, फालतू आहे, फिरस्ती आहे, माझी वर्तणूक चांगली नाही. मला सांगा, ह्यानं जी आता बाई आणली तिची काय वर्तणूक चांगलीच आहे का? तिला पण कुणीतरी यूज केले. तिला एक लेकरू आहे तिच्या पहिल्या नवऱ्याचं, तिच्यासोबत लग्न करून तिला घेऊन आला, तीच त्याला लई गोड लागायली, भारी वाटायला लागली. आणि मला कसलंच म्हणजे हे केलं नाही त्यांनी. किती म्हणजे किती खालच्या थराला जाऊ शकतो तो माणूस, विचार करा. तुम्ही मला दोष देताय, जर त्याच्यामध्ये काही दोष नसता तर त्यांनी माझ्या पोरांना शेत दिलं असतं, आमचा हक्क देऊन डिवोर्स करून घेतला असता. तसं आता तो डिवोर्स पण नाही करत, काहीच नाही करत. आणि जर तसं काही झालं असतं तर मी तुम्हाला लगेच व्हिडिओमध्ये सांगितलं असतं की माझा हक्क मला मिळाला आहे, माझ्या नवऱ्याने मला शेत दिलंय, घर दिलंय, काय पैसा काय असेल, काय काय आमचा हक्काने येईल ते मला मिळालंय आणि आता आमचं मिटलं, हे सध्या मी तुमच्या पुस्तकावर गोष्टी शेअर केल्या असत्या. पण ते झालंच नाहीये. आणि तुम्हाला एक कळकळीची विनंती करून सांगते, ज्यांचा गैरसमज आहे, जे वाईट कमेंट करतायत, खरंच माझी रिअल लाईफ शेअर केली मी, माझं दुःख व्यक्त करते मी, माझं मन हलकं करते, ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाहीये. पैसा काय, मला 5 महिने झालं पेमेंट झालं ना यूट्यूबचं, अजून पण पेमेंट नाही आलेलं. व्हिडिओ तर मी रोज टाकते, रोज व्हिडिओ आहेत, असा कुठला दिवस नाही की व्हिडिओ टाकला नाही मी. तसं काहीच नाही आहे. पैशासाठी मी कुठली गोष्ट करत नाही, पण माझा हक्क, माझा न्याय. आणि कसं असते, ज्या बाईला नवऱ्यानं सोडलंय तिची जिंदगी काय आहे, कशा हाल असतात, कसं त्यातून बाहेर पडायचं, आणि किती त्रास होते त्या बाईला. समाज कुठल्या नजरेने बघतो, काय बोलतो, तिला जगू देत नाही लोक, ना जगू देत नाहीत ना मरू देत नाही. तिच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते, तरी पण ती स्वतःला सक्षम बनवून पुढं चलते. चला ठीक आहे, आपल्याला उठायचे, पळायचे, आपल्या मागं 2 लेकरं आहेत असं विचार करून ती चलते. आणि लेकी सगळ्यांच्याच पोटाला आहेत, आणि स्त्री तिथून सगळ्या एकच आहेत, कोणी काही वेगळं नाही. माझ्यासारख्या अशा कितीतरी मुली त्यांच्यावर अशी वेळ आहे. मी म्हणत नाही माझ्या एकटीवरच आहे, पण त्यातली त्यात जी मी दाखवते ना, त्यातून बी एक खूप मोठा अनुभव तुम्हाला भेटणार आहे. मला तर भेटला हो, मला माझ्या आयुष्यानं दिला. शाळेत मी काही शिकले नाही, माझं शिक्षण मी 7वी पास आहे, पण
जेव्हापासून माझ्या नवऱ्याने सोडलं ना मला, तेव्हापासून खूप काही मला शिकायला भेटलं. खूप जितकं मला शाळा शिकून नॉलेज भेटलं नाही, तितकं मला ह्या सगळ्या वाईट टायमानं मला शिकवून गेले की बाबा जिंदगी काय असते, संघर्ष काय असते, दुःख, परत आपल्याला काय केल्यावर काय होतंय आणि कष्ट केल्याशिवाय पर्याय आहे का नाही, कोण कुणाचं असतं, कोण कुणाला कितपत साथ देऊ शकतो किंवा नाही देऊ शकत, सगळ्या गोष्टी जाणून घेतल्यात आणि तेच तुमच्यापर्यंत शेअर करायचा प्रयत्न करते. जेवढे माझे व्हिडिओ बघतात तेवढ्यांना खरंच, जे माझे मनापासून व्हिडिओ बघतात तेवढ्यांना तर कळलंय की बाबा मी काय संघर्ष करते, कुठल्या संघर्षातून आणि कुठल्या मजबुरीतून चालले, तरी बी मी हार नाही मानत, माझं आयुष्य जगते हे त्यांना कळून चुकले. तर त्या सर्व बहिणीला एक चांगला संदेश जाईल की तुम्ही पण कधी जीवनात हार मानू नका. हो का, जिंदगी एकदाच आहे. एकदा माणसाचं आयुष्य, माणूस मेला, आग्नी दिली तर शेवटी राख होऊन जातो. त्या राखात त्याचे हाडं सध्या व्यवस्थित आपल्याला घुसत नाही, फक्त राख होऊन जाते, पूर्ण राख. हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. त्यामुळं जगून घ्या. आज माझ्याकडं पैसे नाहीत, मला जर लईच टेन्शन आलं की आता मी काय करू, माझ्याकडं काहीच पैसे नाहीत, मी कसं खाऊ, घरात सामान नाहीत, पैसे नाहीत, आणि जर मी ह्या गोष्टीचा विचार केला, मला टेन्शन आलं, मी जास्त डिप्रेशनमध्ये गेले, तर वाईट नुकसान माझं होणार आहे किंवा माझं त्याचा जीव जाणार आहे, बरोबर. त्यामुळं पैसा आज आपल्याकडं कसा येईल किंवा येणार आहे असा पॉझिटिव्हच विचार करायचा. कधीच असं म्हणजे स्वतःला हे करून नाही घ्यायचं, दम धरायचा आणि पुढं चालत राहायचं. कारण पैसा ही गोष्ट आपण स्वतः कमवणार, पण आपला जीव मात्र कमवायचा आपल्या हातात नाही. तो एकदाच येतो आणि एकदाच जातो, आणि गेला की तो परत कधीच येत नाही. आणि येताना एकदा आला तर दुसऱ्या वेळेस यायची संधी त्याला नाही आहे. जो जन्माला आलाय ना तो मरणारच आहे. त्यामुळं जगून घ्या. बघा माझ्याकडं, लेकरं एकीकड, मायबाप एकीकड, मी एकीकड. ज्याच्यासोबत लग्न केलं ते तर 7 वर्ष झालं गेलाच. कोणीतरी त्याच्या आयुष्यात दुसरं आले, ते माझा विचार पण नाही करत आणि माझं नाव पण घेत नाही. पण बघा माझ्याकडं, तरी बी मी सगळ्या परिस्थितीला आज एवढं दुखतंय, एवढ्या घरात कोण नाही आहे माझा विचार करणारं, मला बोलणारं किंवा माझी काळजी घेणारं. कारण पैसाच सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट नाही जीवनामध्ये. माणसं सध्या गरजेचे आहेत. सुखादुःखाला माणसाची खूप गरज पडते, एवढं लक्षात ठेवा. कारण मी एकटी पडले ना, त्यामुळं मला सगळं काही कळतंय की यार कसं असते आणि कसं नाही ते. पहिलेपासून विचार करून करून मी तर गेले डिप्रेशनमध्ये. मला लई त्रास व्हायला डिप्रेशनचा. कधी कमी होईन हा आजार काय माहिती, का असंच माझ्या धुरासोबतच निघून जातो काय माहिती. तर चला, आत काही जास्त बोलायचं नाही मला. हां, राहिलं बोलायचं, आलं लक्षात काय बोलायचं होतं ते. यार मी गेलेल्या व्हिडिओला मागाशी सोडलेला थंबनेल लावले की गुड न्यूज आहे, पण गुड न्यूज तुम्हाला सांगितलीच नाही. तर बट सॉरी, आत्ता सांगते मी तुम्हाला गुड न्यूज काय आहे ते. तर आपल्या अशोकला म्हणजे माझ्या छोट्या भावाला मुलगा झालेला आहे रात्री. खूप छान आहे. माझा भाऊ दिसायला लई गोर आहे आणि त्याच्यासारखंच गोरपान नाक्षार बाळ झाले. तर ही गुड न्यूज होती. मला तर खूप म्हणजे आनंद वाटला की त्याला मुलगा झाला आहे. माझ्यासारखं झालं, पहिल्यांदा मुलगी झाली, परत मुलगा झाला आणि मनाला शांती लागली सगळ्यांच्या. मुलगा मुलगी दोन्ही पण फळ त्याला भेटले. तर सगळे आनंदात आहेत आणि मी इकडं दुखण्यामध्ये आहे. ते गुड न्यूज होती. त्याला झाला आहे मुलगा, खूप छान आहे. तर चला, मला जास्त नाही बोलायचं. तुमची गुड न्यूज तुम्हाला भेटली तर चला,
बाय.